विश्वरूप प्रतिष्ठानतर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक बॅग वाटप आणि भाजपा महिला जिल्हा सरचिटणीस तथा सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा गीता पालरेसा यांच्या वतीनं 10वी व 12वी मधील गुणवंत तसेच विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा 24 जून रोजी पाली येथील गुजराती समाज हॉल येथे मोठ्या उत्साहात पार पडला। या दिमागदार सोहळ्यात कला, वाणिज्य आणि देशसेवा अशा वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला। यामध्ये नृत्यकला क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल श्रीजा संदेश पाटील, सीए परीक्षेत घवघवीत यश मिळवल्याबद्दल वंश साजन जैन आणि भारतीय हवाई दलात एअरमन पदावर निवड झाल्याबद्दल ओंकार शरद चोरघे यांचा भाजपा महिला जिल्हा सरचिटणीस गीता पालरेचा यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन यथोचित गौरव करण्यात आला। यावेळी भाजपा नेते प्रकाश देसाई, विश्वरूप प्रतिष्ठानच्या बुटाला मॅडम, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष आलाप मेहता, सभापती जागृती मानकर, नगराध्यक्ष पराग मेहता, सुजित बारसकर, प्रणाली शेठ, नेहरिका शिर्के, ग बा वडेर हायस्कूल व जू कॉलेज प्राचार्य घोडके, शेठ जेएन पालीवाला महाविद्यालयात पाली उपप्राचार्य इनामदार आदींसह शिक्षक वृंद, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत नागोडकर, सूरज मेंढल, संतोष भोई, विक्रम काटकर, सुधीर शिंदे यांनी विशेष मेहनत घेतली। उपस्थित माझ्या ज्यांचा सन्मान विश्वरूप आणि आम्ही सर्व करणार आहोत किंवा केलेला आहे अशा सर्व उपस्थित विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना खरं तर आज संस्थेचा आणि पक्षाचा कार्यक्रम आपण घेतो, पण कार्यक्रम घेताना दादासाहेब आणि ओसवाल साहेब यांना आठवण करत, कारण त्यांच्या प्रेरणेने आज आपण सर्वजण इथे आहोत, त्यांच्या आशीर्वादाने आहोत। बल्लाळेश्वराचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी आहेतच, पण मी गेले जवळजवळ 3 ते 4 वर्ष 10वीच्या 12वीच्या इतर विशेष प्रावीण्य मिळवलेल्या मुलांचा सन्मान आणि सत्कार सोहळा करते। पण आज भाऊ मला सांगायला बरं वाटतं की आज या म्हणजे सगळ्या टीमनी, काटकर असतील, सगळ्याच टीम, संतोषजी असतील, प्रशांत असेल, सूरज असेल, महेश असतील, सर्व प्राध्यापक असतील, घोडके सर असतील, कोटे सर असतील, सर्वांनी खूप अतिशय मेहनत घेतली आणि हा कार्यक्रमाचं यश खरं तर आपल्यापेक्षा त्यांना जास्त द्यावं लागेल। खूप चांगलं त्यांनी आयोजन केलं। मुलांचा सन्मान आणि सत्कार खरं तर त्यांनी केलेल्या वर्षभर मेहनतीचे हे यश आहे। त्यांना आपण या सत्कारासाठी प्रेरणा देतोय, पुढच्या वाटचालीसाठी प्रेरणा देतोय। त्यांचा हा सन्मान करणं आज गरजेचं होतं आणि मला एवढं सांगावं म्हणजे बरं वाटतं की आपण आज ते करू शकलो। खरं तर मुलांना म्हणजे मी आज गेल्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय याच्यामध्ये प्रवास करत असताना मुलांची खरोखर एक 10वी नंतरची घालमेल असते की ऍडमिशन कुठल्या वेळेला घ्यायचं, कुठे घ्यायचं। मी घोडके सरांना आणि सगळ्या टीमला भाऊ नेहमी सांगत असते की आपण अकॅडमिक इयर संपण्याच्या आधी त्यांना आपण त्यांचं प्रेझेंटेशन प्रत्येकाचं आपण ते दिलं पाहिजे, कारण ते खूप प्रत्येकाला असं वाटत असतं भाऊ आता पण ऍडमिशनची वेळ आहे, ऍडमिशनच्या वेळेमध्ये 40% 50% म्हणजे फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, डिस्टिंक्शन या सर्व मुलांना सायन्सला जावंसं वाटतं, कॉमर्सला जावंसं वाटतं, पण त्यांना ते कळलं पाहिजे की आपला अभ्यास आपण काय आहोत आणि आपण कुठे गेलो पाहिजे, आपली भविष्याची वाटचाल कुठे असली पाहिजे। मला प्रत्येक विद्यार्थ्यांना इथे सांगावंसं वाटतं की आपण आयुष्यामध्ये काम करत असताना भविष्याची खरोखर व्यवस्थित तरतूद, व्यवस्थित काळ, व्यवस्थित अभ्यास, पुढच्या आपल्या आई वडिलांचं मेहनत या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून केलं पाहिजे। आणि मला एवढं सांगावंसं वाटतं की सुधागड एज्युकेशन सोसायटीचे
जेवढे आपले युनिट्स आहेत भाऊ, त्या युनिट्स मध्ये बरेचसे विद्यार्थी बऱ्याचशा विशेष वेगवेगळ्या, म्हणजे मला असं वाटतं गावामध्ये आपण जेव्हा प्रतिष्ठानचा कंटिन्यू कार्यक्रम केला तेव्हा भाऊ कदाचित आपण नसाल, पण इतक्या मुली आणि मुलं आपली हुशार आहेत आणि वेगवेगळ्या कला क्षेत्रात वेगवेगळ्या याच्यामध्ये पुढे जात आहेत. त्यांचा कौतुक आपण त्यावेळेलाही केलेला होता, शाळेनेही केलेला, संस्थेने केलेला होता आणि आज आपणही करतोय. पण त्यांना आपण आज प्रेरणा देत असताना मला एवढंच सांगावं असं वाटतं की आयुष्य खरं तर कठीण आहे, आयुष्य खडतर आहे, पण एक मजा याच्यामध्येच असते की आपण कठीण प्रसंगामध्ये चांगल्या याच्यामध्ये कसं पुढे जायचं, ही प्रेरणा तुम्हाला इथून मिळेल आणि इथून मिळतच असते. आता वंशची खूप दोन शब्द बोलले, मगाशी चिमुरडी पण खूप छान बोलली, तिच्या भावना तिने व्यक्त केल्या. खरं तर मुलांना प्रेरणा ही खरं स्कूलमध्ये, कारण जास्तीत जास्त वेळ हा त्यांच्या शिक्षणामध्ये आणि शाळेमध्ये जात असतो, तर जास्तीत जास्त वेळ तिथे असतो. मी मुलांना एवढंच सांगेन की त्यांच्या आयुष्यामध्ये आई वडिलांना आणि त्यांच्या गुरुजनांना मान देत असताना त्यांनी पुढे जावं. मी सगळ्या मुलांना माझ्याकडून, माझ्या कुटुंबाकडून, माझ्या संस्थेकडून, माझ्या पक्षाकडून सगळ्यांनी माझे आशीर्वाद, त्यांचा आरोग्य नीट राहावं, कळण्याची हीच प्रार्थना करते आणि म्हणते जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण साथ आहे तुमच्या आत्मविश्वासाला आणि तुमच्या शैक्षणिक प्रवासाला. विश्व प्रतिष्ठान ही संकल्पना किंवा ही एनजीओ जी आहे, ही सतीशजी धारक, माननीय सतीशजी धारक, जे बीजेपीचे म्हणजे भाजपाचे दक्षिण रायगडचे सरचिटणीस आहे. त्यांचं एक विजन आहे की ज्या काही गोष्टी आहेत त्या अगदी खालच्या घरापर्यंत, शेवटच्या प्रत्येकापर्यंत पोचल्या पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांच्याच सांगितलेल्या मार्गावर पाऊल ठेवून आमची संस्था काम करते. त्यांच्या मिसेस ज्या आहेत रोहिणी सतीश धारक, त्यांची ही संकल्पना आहे की प्रत्येक स्त्री ही कधी ना कधीतरी विद्यार्थिनी असते. याच्या आधी आम्ही कधी बॅग वाटपाचा प्रोग्राम केला नव्हता, पण त्यांच्या या संकल्पनेतून की ज्या विद्यार्थी खरोखर गरजू आहेत त्यांना पॉझिटिव्ह गोष्टी मिळाल्या पाहिजे, या संकल्पनेतून हे बॅग वाटपाचा जो कार्यक्रम आहे, पहिला कार्यक्रम आम्ही पालीमध्ये घेतोय ताईंच्या मदतीने. तसा पूर्ण दक्षिण रायगड मध्ये आम्ही हा प्रोग्राम घेणार आहे.